गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेस्या भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत 24 प्ररूपणांचं वर्णन आमचं प्रत्येक पाहून झालेलं आहे. जीवाची अशुद्ध परिणती कशी असते, जीवाचे परिणाम कसे असतात आणि त्या परिणामांच्या माध्यमातून आश्रव कशा प्रकारे होतो, 57 मार्गांनी कर्मजीव कसा ओढतो, या सगळ्या प्रकरणाला किंवा जीवाजवळ दर्शनोपयोग किती, ज्ञानोपयोग किती, या सगळ्यांचं विस्तृत वर्णन आपण बघितलेलं आहे आणि आम्ही प्रश्नोत्तर बघतो आहे. काल आमचा प्रश्न होता की तीर्थंकर प्रकृतीचं सत्व हे किती गुणस्थानात असतं. त्याचं उत्तर बघितलेलं होतं की पहिल्या गुणस्थानात सत्व राहू शकतं अपवादात्मक रीतीने नरकात जाणाऱ्या जीवाच्या अपेक्षेने, आणि मग मात्र चौथ्यापासून 14व्यापर्यंत तीर्थंकर प्रकृतीचं सत्व जीवाजवळ असू शकतं. यामध्ये आम्ही विशेष प्रश्न उपस्थित केलेला होता की 11व्या गुणस्थानामध्ये तो जीव तीर्थंकर प्रकृती बांधणारा जीव 11व्यात जातो का, उपशम श्रेणी आरोहण करतो का. याच्या उत्तरात आम्ही बघितलं की ज्या भवात ते मोक्षाला जाणार आहे त्या भवात ते क्षपक श्रेणीच आरोहण करतात. पण तीर्थंकर प्रकृती 3 भव पर्यंत असू शकते. जर पहिल्या भवात मनुष्य पर्याय असेल आणि जर संवहन उत्तम असेल तर ते त्या ठिकाणी उपशम श्रेणी आरंभ करू शकतात. जसं आदिनाथ स्वामींच्या जीवनातच हे घडलेलं आहे. ज्या वेळेला ते 3 भव आधी तीर्थंकर प्रकृतीचा त्यांना बंध झालेला वज्रनाभी चक्रवर्ती ते होते आणि त्या भवामध्ये त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडला. बंध पडल्यानंतर आयुष्याचा फार थोडा काळ शिल्लक राहिलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी श्रेणी आरोहण केली, उपशम श्रेणी. आधी देवाईचा बंध होऊन चुकलेला थोडा काळ राहिलेला त्यावेळेला त्यांनी उपशम श्रेणी आरंभ केली आणि उपशम श्रेणी आरोहण करून त्यांनी त्या ठिकाणी उपशम श्रेणीत त्यांचं मरण झालं आणि सर्वार्थ सिद्धीमध्ये अहमिंद्र ते बनले एक भवावतारी, की ज्यानंतर त्यांनी मनुष्य पर्याय धारण केली चतुर्थ काळात आणि पहिले तीर्थंकर झाले. तर अशा रीतीने त्यांना त्या भवामध्ये उपशम श्रेणी त्यांनी आरंभ केलेली होती आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध हा 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंतच होतो. तिथपर्यंत त्यांना बंध अविरत रीतीने सुरू होता आणि नंतर मात्र 9वं गुणस्थान, 10वं गुणस्थान, 11वं, परत 11व्यातून 10वं, 9वं, 8व्याच्या 6व्या भागापर्यंत येईपर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना झालेला नाही आणि नंतर परत 8व्याच्या 6व्या भागापासून तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला. तो अव्याहत रीतीने बंध पडला. सर्वार्थ सिद्धीची आयु ज्या वेळेला ते भोगत होते तेव्हाही आणि ज्या वेळेला ते गर्भात आले, विग्रह गतीमध्ये होते, मुनी अवस्था धारण केली आणि मुनी अवस्था धारण करून जेव्हा त्यांनी क्षपक श्रेणी आरोहण केली, त्यांचं आयुष्य किती राहिलं होतं, 84 लाख मधले 83 लाख गेलेलेच होते आधीच.
त्यानंतर 1 वर्षपर्यंत त्यांना ते काय केलं त्यांनी 1000 वर्षपर्यंत मौन राहून त्यांनी साधना केली आणि नंतर केवल ज्ञानाची प्राप्ती होताना त्यांनी काय केलेलं आहे, श्रेणी आरोहण केली, क्षपक श्रेणी. त्यावेळेला 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत अव्याहतपणे तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांच्या जीवनात त्यांना राहिलेला आहे. आणि त्याचं फळ किंवा उदय हा तीर्थंकर प्रकृतीचा उदय 13व्या गुणस्थानात येतो आणि मग त्या ठिकाणी 14व्यात उदय विच्छुत्ती. तर अशा प्रकारचं हे सत्व आणि उदय विच्छुत्ती तिथे आहे. अशा प्रकारे तीर्थंकर प्रकृतीचं वैशिष्ट्य आपण काल बघितलेलं होतं. आता पुढचा प्रश्न 46 नंबरचा प्रश्न, असंयम कितने प्रकार का होता है. असंयमाची गुणस्थानं सांगताना 1 ते 4 गुणस्थानं असंयमाची सांगितली जातात आणि या 4थ्या गुणस्थानापर्यंत जीव नियम आणि असंयम आहे. आता असंयमामध्ये आणखी जर मला विशेषता बघायची असेल तर अनंतानुबंधी कर्माच्या उदयात असणारा असंयम, नंतर अप्रत्याख्यानावरणाच्या उदयात असणारा असंयम आणि प्रत्याख्यानावरण कषायांच्या उदयात होणारा असंयम. अनंतानुबंधीचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव असंयमी असणार आहे. हा झाला पहिल्या मिथ्यात्व सहित असणारा हा असंयम झाला. अप्रत्याख्यानावरणाचा उदय हा 4थ्या गुणस्थानात आहे आणि त्यावेळेला त्याला असंयमच आहे. कोणत्याही प्रकारच्या व्रताचा त्यांनी संकल्पपूर्वक ग्रहण केलेलं नाही. अप्रत्याख्यानावरणाचा उदय सुरू आहे, संयमाकडे त्याला झुकायचं आहे, संयमाविषयी आस्था आहे, संयम पाळावा लागणार आहे हा भावही अंतरंगामध्ये आहे. पण तरी देखील असंयम जीवनात आहे. तो असंयम असणार आहे अप्रत्याख्यानावरण कषायाच्या उदयामध्ये. अप्रत्याख्यानावरणाचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत श्रावकांची व्रत तो पालन करू शकत नाही, असा हा असंयम. आणि यासाठी त्यांनी बृहद्रव्य संग्रहकार मध्ये त्यांनी या असंयमाला सांगितलं की एखादा कोतवाल ज्याप्रमाणे चोराला पकडून नेतो त्याप्रमाणे हा जीव त्या ठिकाणी असंयम भाव जीवनात धारण करतो. जसं कोतवालाला मुळात तुरुंगात जायचं नाही, चोराला मुळात तुरुंगात जायचं नाही आहे, पण कोतवालानी पकडल्यामुळे त्याला जाणं अपरिहार्य आहे. त्याप्रमाणे हा जो संयमी आहे, 4थ्या गुणस्थानवरतीचा जीव आहे, त्याला संयम जीवनात पाळायचा आहे. आस्था तर त्याची संयमाप्रती आहे, पण अप्रत्याख्यानाच्या उदयामध्ये तो संयम पाळू शकत नाही. असा हा दुसरा असंयम भाव. आणि तिसरा प्रत्याख्यानावरण कषायांच्या उदयामध्ये असणारा असंयम. प्रत्याख्यानावरणाचा उदय 6व्या गुणस्थानामध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्या उदयामध्ये तो आंशिक संयम पाळू शकतो, पण महाव्रताचा जो संयम आहे हा मात्र त्याच्या जीवनात त्याला पाळता येत नाही. म्हणून त्याची मिश्रित अवस्था आहे, संयम असंयम रूप. संयमा संयम देश चारित्र अनुव्रत असं त्याला म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय सुरू आहे. आणि या तीनही प्रकृती अनंतानुबंधीय प्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण म्हणजे या 12 प्रकृती ज्या आहे या सगळ्याच्या सगळ्या सर्वघाती स्पर्धकच याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये देशघाती स्पर्धक मुळीही नाही. त्यामुळे पूर्णतः असा भाव असंयमाचा त्या कषायाच्या उदयात आहे. आणि मग 5व्या गुणस्थानामध्ये मात्र संज्वलनचा देशघातीचा उदय आहे. 4थ्यामध्ये संज्वलनच्या देखील सर्वघातीचाच उदय असतो. संज्वलन प्रकृती देशघाती स्पर्धक युक्त म्हणजे सर्वघाती स्पर्धक युक्त देशघाती प्रकृती आहे.
आणि जेव्हा देश सर्वघातीचा उदय असतो त्यावेळेला तो जीव 4थ्या गुणस्थानापर्यंत आहे. 5व्यामध्ये जसा आता संज्वलनचा देशघातीचा उदय सुरू होतो त्याची जीवन दृष्टी बदलते. तशा प्रकारे असंयमाचे प्रकार आपण बघितलेले आहे. किंवा असंयम 2 प्रकारचा आपण आता 24 स्थानामध्ये पाहिला. कोणता पाहिला? असंयम प्राण्यांची हिंसा, षटकायिक जीवांची हिंसा करणं, प्राणी असंयम आणि इंद्रिय असंयम. संयम म्हटलं तर संयमामध्ये टाकायचं आणि हेच 2 असंयमात, की प्राण्यांचा असंयम आणि इंद्रियांचा देखील असंयम. अशा तऱ्हेने हा असंयम आपण सांगितलेला आहे. षटकायिक जीवाच्या हिंसेमध्ये प्रवृत्ती असणं आणि 5 स्थावरकायिक आणि 5 इंद्रिय आणि मनाच्या विषयावर नियंत्रण नसणं. पुढचा प्रश्न, किस किस दर्शन में संज्ञा वाले एवं संज्ञाती जीव भी होते हैं. किस किस दर्शन में कोणत्या दर्शनात संज्ञा पण आहे आणि संज्ञातीत पण जीव आहे. संज्ञातीत चक्षु आणि अचक्षु दर्शनामध्ये संज्ञा पण आहे आणि असंज्ञा पण राहू शकतात. म्हणजे संज्ञातीत पण राहू शकतो. जसं त्याचं गुणस्थान कोणतं 11वं आणि 12वं होईल त्यावेळेला तो संज्ञातीत होणार आहे आणि 11 पर्यंत त्याच्या संज्ञा 10 पर्यंत त्याच्या संज्ञा राहणार आहे. 10व्यामध्ये एक परिग्रह संज्ञा राहील आणि या क्रमाने पाहायचं. म्हणून चक्षुदर्शन अचक्षुदर्शन में पहले से 10वें गुणस्थान तक संज्ञा वाले तथा 11वें 12वें गुणस्थान में संज्ञातीत जीव होते हैं. अवधी दर्शनामध्ये देखील तसंच. अवधी दर्शनामध्ये 4थ्या अथवा 3रे से 10वें गुणस्थान तक संज्ञावाला आणि पुढे मनपर्यय ज्ञानात लावता येईल का? नाही, दर्शनाचं प्रकरण सुरू आहे आपलं. अवधी दर्शन दर्शनात पाहतोय आपण. म्हणून चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन. आणि केवल दर्शनामध्ये तर सगळेच्या सगळे जीव संज्ञातीतच आहे. कितनी लेशाओं में संज्ञा के सभी स्थान होते हैं. किती लेशांमध्ये संज्ञाचे सगळे स्थान होतात. संज्ञेचे स्थान कोणते? 6वं 7वं 8वं 9वं. हे आहे ना वरचे. तर हे वरचे स्थान कोणत्या लेशात आहे? केवळ एक शुक्ल लेशा. क्योंकि शुक्ल लेशा पहले से 13वें गुणस्थान तक पाई जाती है. म्हणून 6व्या गुणस्थानातही आता लेशा शुक्ल लेशा आहे. तिथे आहार संज्ञा म्हणजे 4ही संज्ञा आहे. नंतर कमी कमी होत कोणत्या लेशेमध्ये सुरू आहे? सगळं शुक्ल लेशेमध्येच प्रकरण सुरू आहे. आणि म्हणून असे संज्ञाती स्थान असे हे या शुक्ल लेशामध्येच पाहायला मिळतात. सम्यक दृष्टी नारकी मरते समय अपनी पुरानी कृष्णादि अशुभ लेशाओं को क्यों नहीं छोड़ते है. सम्यक दृष्टी नारकी आहे. नरकामध्ये काय आहे? अशुभ लेशा आहे. कृष्ण नील कापोत ह्या लेशा आहे. आता ते आपल्या लेशेला का सोडू शकत नाही? कारण नरकामध्ये क्षेत्राचा इफेक्ट असा काही आहे जीवनात. द्रव्य क्षेत्र कालभाव याचा परिणाम हा उदयावर काही ना काही प्रमाणामध्ये असतो. जशा प्रकारचं क्षेत्र आहे तशा प्रकारची भावामध्ये परिणती घडतेच घडते. मंदिरात क्षेत्र चांगलं आहे तर परिणामांमध्ये आपोआप मंदता येते. घरामध्ये क्षेत्र तेवढंच चांगलं नाही मंदिर एवढं, म्हणून परिणामामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये संक्लेश चालतो. हे जसं आम्ही व्यवहारात बघतो किंवा तीर्थक्षेत्रावर गेलो तर आमचे संक्लेश परिणाम कमी होतात है ना. आणि तेच एखाद्या लग्न समारंभात गेले तर संक्लेश परिणाम वाढूही शकतात तिथे. तर अशा प्रकारचा जसा क्षेत्राचा द्रव्याचा कालाचा भावाचा कालाचा देखील फरक पडतो जीवनामध्ये. पहिल्या काळामध्ये ज्या वेळेला
भोगभूमी होती, उत्कृष्ट भोगभूमी होती. लोकांना संचय करण्याची वृत्ती नव्हती. होती का? साठवून ठेवत होते का? नाही, कारण माहिती होतं की आपल्याला कल्पवृक्षाच्या जवळ गेलं की आपल्याला सगळं मिळणार आहे. संचय वृत्ती नव्हती. आणि तिसऱ्या काळामध्ये ज्या वेळेला भोगभूमीची काय झाली, क्षमता कमी झाली, त्यावेळेला काय झालं, मग मनू झाले है ना, की तुम्ही मर्यादा ठरली. सिमंदर मनूचं नाव आहे का, त्यांनी काय केलं, प्रत्येकाच्या सीमा बांधून दिल्या की त्या एवढ्याच कल्पवृक्षांचे तुम्ही आता वाटणी घेऊ शकता, पुढच्या क्षेत्रात जायचं नाही. सीमंदर म्हणजे सीमा बांधणारे असे मनू झाले. तर अशा प्रकारे कशी कमतरता झाल्याबरोबर संचय वृत्ती वाढली. मिळणार नाही हे म्हटल्याबरोबर साठवून ठेवण्याची वृत्ती वाढली. सिलेंडर मिळणार नाही म्हटल्याबरोबर सिलेंडरची साठवणूक है ना. तर असं मग आता या ठिकाणी काय सांगितलं की नारकी जीवांचं ते क्षेत्र जे आहे ते अत्यंत अशुभ क्षेत्र आहे. त्या ठिकाणी संक्लेश अधिकतेने राहणार आहे. म्हणून स्वभावतः तिथे संक्लेश आहे. आणि या कारणाने मरण काल में भी वे उन अशुभलेशाओं को नहीं छोड़ते, अर्थात उन्हीं अशुभलेशाओं सहित यहाँ मनुष्यों में उत्पन्न होते हैं. सम्यक दृष्टि देव अंतर मुहूर्त तक अपनी अपनी पूर्वलेशाओं को क्यों नहीं छोड़ते है. आता नरकामध्ये सांगितलं त्याप्रमाणे देवांमध्ये देखील पंच परमिष्टि के स्वरूप चिंतन में जिनकी बुद्धि लगी हुई है, ऐसे सम्यक दृष्टि देवों के मरण काल में मिथ्या दृष्टि देवों के समान संक्लेश नहीं पाया जाता. आता सम्यक म्हणजे वैमानिक जातीचे देव आहे. एक सम्यक दृष्टी आहे आणि दुसरा मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी जो देव आहे त्याचं 6 महिने आधीपासूनच काय परिणामांमध्ये संक्लेश येणं सुरू झालं. जशी शरीरावर असणारी निसर्गदत्त माळा, निसर्गदत्त आहे, जन्मतः ती माला आहे आणि ती माला सुकायला लागली, त्याचं तेज कमी व्हायला लागलं. त्याबरोबर त्यांना कळलं की आता आपलं आयुष्य 6 महिने राहिलेलं आहे. आणि कशामध्ये आर्त रौद्र परिणाम सुरू झाले की मला हे सगळं इथं सोडून जावं लागणार. इष्टवियोग अनिष्ट संयोग हे परिणाम सुरू झाले. आणि जे 6 महिन्याचा वेळ त्यांना मिळालेला होता त्या वेळेमध्ये ते उपभोग घेऊ शकत नाही. आणि या 6 महिन्यातच त्यांना नवीन आयुचा बंध पण पडतो. देवांमध्ये आयुबंधासाठी त्रिभागाचा नियम आहे, पण कधी 6 महिने आयुष्य उरल्यानंतर. या त्रिभागातच आता आयुष्य बांधल्या जाणार आहे. आणि दिवस रात्र संक्लेश परिणाम, त्यामुळे अशी अशुभलेशा त्यांची होणार आहे. आणि जे सम्यक दृष्टी देव असतील त्यांना ते सोडून जाताना त्यांच्या मनामध्ये सतत काय राहणार आहे, आत्मविचार राहणार आहे. देवगुरु शास्त्राप्रती श्रद्धा राहणार आहे. पंचपरमेष्ठीचा शरणरूप भाव राहणार आहे. समव शरणामध्ये ते अनेक वेळेला जाऊन आले, तिथल्यांचं स्मरण त्यांच्या अंतरंगात राहणार आहे. म्हणून असे संक्लेश परिणाम त्यांचे होणार नाही. कारण भोग सोडायचेच आहे ही त्यांना अगदी श्रद्धा आहे जीवनात. म्हणून संक्लेश नहीं पाया जाता. अतः अपर्याप्त काल में इस योग में पूर्व की शुभलेशाएं यथावत बनी रहती है. किस सम्यक्त्व की उत्पत्ति के पहले कौन से ज्ञान होते हैं. कोणतं सम्यक्त्व उत्पन्न होताना पहिलं कोणतं ज्ञान राहील. आता पहा, प्रथमोपशम सम्यक्त्व उत्पन्न होत असताना जीवाला त्याच्या आधी कोणतं ज्ञान असतं. मिथ्या ज्ञान राहायचं, कारण मिथ्याचा हा, कारण त्यांना काय आहे, मिथ्या ज्ञान आहे, कुमती आणि कुश्रुत ज्ञान आहे. उपयोग शुद्ध तत्वाकडे लागलेला आहे, निर्णय झालेला आहे
निर्णय कोणता? पंचपरमेष्ठी शरण जाणे योग्य आहे, हे सगळे निर्णय झालेले आहे. परंतु अजूनही ज्ञान परिवर्तित झालं नाही, ज्ञान मिथ्या ज्ञान आहे. आणि म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या पूर्वी नियमानी मिथ्यात्व अवस्थाच असते आणि त्या ठिकाणी कुमती आणि कुश्रुत ज्ञान असते. अवधी ज्ञानाची गरज नाही आहे आत्म्याला जाणण्यासाठी, म्हणून अवधी ज्ञानाला इतकी प्रधानता दिली नाही. म्हणून कुमती आणि कुश्रुत ज्ञान आहे, कारण ते प्रथमोपशम सम्यक्त्व मिथ्यात्व गुणस्थानातूनच त्याला प्राप्त होणार आहे. या अनुषंगाने प्रश्न, ज्या वेळेला जीवाचे कर्ण परिणाम होतात त्यावेळेला त्यांचं गुणस्थान कोणतं असतं? पहिलंच गुणस्थान असणार आहे. हा, पहिलंच गुणस्थान आहे. कुठपर्यंत? सम्यक्त्व प्राप्त होईपर्यंत. म्हणजे अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत मिथ्यात्व गुणस्थान त्यांचं राहणार आहे. मग या ठिकाणी अंतिम समयात मिथ्यात्व प्रकृतीचा त्यांना बंध होतो का? की इथे बंध विच्छुत्ती आहे की बंध होतो? शेवटच्या समयात मिथ्यात्वाचा उदय सुरू आहे, अनिवृत्तीकरण परिणाम अंतिम समयात आहे, जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम आहे, इथे त्याला मिथ्यात्व प्रकृतीचा बंध होतो की नाही होत? याही ठिकाणी त्या जीवाला मिथ्यात्व कर्म बांधल्या जातेच. याचं कारण आपण परवाच्या दिवशी पाहिलं की मिथ्यात्व कर्म कसं आहे? स्वोदय बंधी प्रकृती आहे. स्वतःचा जो उदय सुरू असतापर्यंत ते कर्म स्वतःला बांधणारच आहे, ते सुटणार नाही. म्हणून शेवटच्या समयापर्यंत मिथ्यात्व कर्माचा बंध आहे. म्हणून अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे, जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम सुरू आहे आणि नवीन मिथ्यात्वाचा बंध पण होतो आहे. आणि त्यावेळेला अनिवृत्तीकरणामध्ये बहुभाग व्यतीत झाला आणि फार थोडा भाग आता शिल्लक राहिला. म्हणजे 3/4 भाग समजा व्यतीत झाला आणि 1/4 भाग आता अनिवृत्तीकरणाचा राहिलेला आहे. त्यावेळेला तो 2 प्रक्रिया करतो. 2 प्रक्रिया कोणत्या करतो? एक करतो अंतरकरण प्रक्रिया, म्हणजे मिथ्यात्वामध्ये अंतर पाडतो. काही कर्म अधस्तन स्थितीत टाकतो मिथ्यात्व आणि काही उपरीतन स्थितीत टाकतो. आणि म्हणून मिथ्यात्वाचा बंध होतो आहे, म्हणून उपरीतन स्थितीत तो कर्म टाकू शकतो, उत्कर्षण करू शकतो. आणि दुसरी प्रक्रिया त्या ठिकाणी होते उपशम करणाची. उपशम करणामध्ये काय प्रक्रिया होते? एक पहिली अंतरकरण, म्हणजे मिथ्यात्वात तो अंतर पाडतो, मिथ्यात्वाला आधी भोगण्यायोग्य करतो किंवा नंतर भोगण्यायोग्य करतो. आणि दुसरी उपशम करणाची प्रक्रिया करतो, त्यावेळेला ते कर्म मिथ्यात्व कर्म बिफोर टाइम येणार नाही, त्याची उदीरणा होणार नाही, अशी प्रक्रिया करतो. जे खाली टाकलेलं आहे तर ते भोगून चुकला तो, किंवा भोग घेणार आहे त्याचा, ते उदयात येऊन निघून जाणार आहे. पण जे वरत्या स्थितीत टाकलं त्याची उदीरणा होऊ नये म्हणून त्या कर्म प्रकृतीची मिथ्यात्वाची तो काय करतो? उपशम करण करतो. आणि या 2 प्रक्रिया पूर्ण झाल्या की आता मिथ्यात्व कर्म राहत नाही, म्हणजे उदयात नाही म्हणून जीवाचे परिणामही मिथ्यात्व रूप होत नाही आणि नवीन मिथ्यात्वाचा बंध पण त्याला होत नाही. आणि जेवढं त्यांनी अंतर केलेलं आहे तेवढा काळ आता तो आत्म्याची अनुभूती घेऊ शकतो. अशी ही प्रक्रिया पहिल्या याच्यामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्वात घडलेली आहे. आधी ज्ञान त्याचे कोणते आहे? मिथ्या ज्ञान म्हणजे कुमती आणि कुश्रुत ज्ञान आहे. आता दुसरा क्षायिक सम्यक्त्व होताना कोणते ज्ञान आहे?
क्षायिक सम्यक्त्व मतिज्ञान होण्याच्या आणि पूर्वी श्रुतज्ञान असेल मतिज्ञान आणि आणि श्रुतज्ञान अवधी आहे. ज्ञान पण राहू शकते. अवधी ज्ञान हम्म. पण राहू शकते. हा, मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्यय ज्ञान, ते पण असू शकते. कसं काय? नाही, मतिज्ञानातूनच होणार आहे. त्याच्यामुळे मतिज्ञान हा श्रुतज्ञान राहीलच तेव्हा आपण. हा मनपर्यय ज्ञान हो, हे तर मतिज्ञानातून आहे. होणार आहे. हा. हम्म. आणि मतिज्ञान मनपर्यय ज्ञान सम्यक दृष्टी जीवालाच होईल ना. हो. आता हा कोणता जीव आहे? हा जीव कोणता आहे? क्षायिक सम्यक्त्व ज्याला प्राप्त करायचा आहे तो जीव कोणता आहे? आधी क्षयक्षमिक सम्यक दृष्टी आहे. क्षायोक्षमिक, हा, क्षायोक्षमिक हा. सम्यक दृष्टी आहे. त्यामुळे त्याला त्या अवस्थेत दोन तर ज्ञान आहेतच, सुमती सुश्रुत ही तर नक्की आहे. अवधी ज्ञान पण त्याला असू शकतं. प्रश्न आता हो. मनपर्यय ज्ञान असू शकतं की नाही असू शकत, हा प्रश्न आहे. चौथ्यात अवधी ज्ञानाला तर काही बिघाड नाही आहे. मग आपला प्रश्न आहे की मनपर्यय ज्ञान क्षायिक सम्यक्त्व होण्याच्या पूर्वी जीवाला असू शकतं की नाही. राहू आता शकेल. याच्यात दिलाय राहू शकेल. राहू कसं काय? शकेल. हा, कसं? मुनी सहाव्या अवस्था कारण असेल त्यांची तर मग तिथे त्यांना याच मनपर्यय ज्ञान असू शकेल. याचं कारण असं की क्षायिक सम्यक्त्वाची गुणस्थानं सांगताना क्षायिक सम्यक्त्व 4 ते 7 गुणस्थानात कुठेही जीवाला होऊ शकतं. क्षायिक सम्यक्त्व कुठे होऊ शकतं? 4 ते 7 मध्ये कुठेही होऊ शकतं. आवश्यक नाही की त्याला चौथ्यातच झालं पाहिजे. यदा कदाचित त्याचं 5वं गुणस्थान असेल त्याही वेळेला तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करू शकतो. किंवा मुनी अवस्था आहे, 6वं गुणस्थान आहे, 7वं गुणस्थान आहे, त्याही अवस्थेत क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून तो क्षायिक सम्यक्त्व करू शकतो. आणि 7 पर्यंतचे गुणस्थान त्याच्या जीवनात क्षायिक सम्यक्त्वाच्या आधी सांगितलेले आहे. तर त्याला मनपर्यय ज्ञान तिथे असायला काही अडथळा नाही. एखाद्या जीवाला 4ही ज्ञान असतील, मती, श्रुत, अवधी आणि मनपर्यय 4ही असू शकतात. कारण क्षायिक सम्यक्त्व 4 ते 7 मध्ये कोणत्याही गुणस्थानात होऊ शकतं. म्हणून 4 ज्ञान. आता क्षायोपक्षमिक ज्ञान होताना, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होताना कोणतं ज्ञान राहील? तिसरा प्रश्न. आता याचं उत्तर अपेक्षेने लावायचं आहे. म्हणजे त्यांना मतिज्ञान श्रुतज्ञान किंवा कुमती कुश्रुत दोन्ही पण राहील असं वाटतं मला. दोन्ही पण राहील. उत्तर बरोबर आहे एकदम. आता हे घटवायचं आहे आपल्याला. कसं घटता येईल? पार्श्वभूमी याची कशी राहील? ज्याला पहिल्यांदा म्हणजे उपशम सम्यक्त्व झालेला आहे त्याला नंतर क्षायोपशमिक सम्यक्त्व होईल तर त्याला मती आणि श्रुत ज्ञान राहील. म्हणजे जो आता हे कसं, आता मी विस्तृत सांगते. आता एखादा जीव आहे, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याला कधी प्राप्त होऊ शकतं हा विचार करायचा. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याला पहिल्या गुणस्थानातही प्राप्त होऊ शकतं. तो एकदम चौथ्यात क्षायोपक्षमिक सम्यक्ती बनू शकतो. पण तो कोण पाहिजे? साधी मिथ्यादृष्टी पाहिजे. साधी मिथ्यादृष्टी असताना त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या सत्तेमध्ये दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती पाहिजे. सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती आणि मिथ्यात्व 3ही पाहिजे. आणि त्याचा वेदक प्रायोग्य काळ सुरू असला पाहिजे. म्हणजे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याला प्राप्त करण्याचा जो काळ आहे तो त्याच्या जीवनात अजून विद्यमान आहे. असा जीव पहिल्या गुणस्थानात आहे. पहिल्या गुणस्थानात असताना त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. पहिल्या गुणस्थानातून चौथ्यात तो येऊ शकतो आणि त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. म्हणजे काय झालं? त्यांनी क्षयोपक्षम जो आहे कोणता? अनंतानुबंधी 4 आणि
दर्शन मोहनीयाच्या 2 मिथ्यात्व हम्म. आणि सम्यक मिथ्यात्व या वर्तमान काळी उदय येण्यायोग्य 6 केलेला आहे उदयाभावी क्षय. याच भविष्यकाळात उदयात येणाऱ्या 6 केला सद्वस्थारूप उपशम. आणि वर्तमान काळी देशघाती अशी जी सम्यक प्रकृती आहे तिचा उदय. अशी जर अवस्था त्याच्यामध्ये झाली कर्मामध्ये तर त्यावेळेला जीवाला जे सम्यक्त्व प्राप्त होईल ते पहिल्या गुणस्थानातून 4थ्यात आला. म्हणून ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे आणि त्याच्या पूर्व त्याला ज्ञान राहतील कुमती आणि कुश्रुत. क्लिअर? हे की तो कशातून आला? त्याच्याजवळ आहे ऑलरेडी सत्ता आहे 3ची आणि त्याच्यातून त्यांनी सम्यक्त्वाची प्राप्ती केली पण मिथ्यात्व अवस्थेत तो आलेला होता आणि म्हणून मिथ्यात्वातून तो 4थ्यात गेला. हे झालं त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. हे झालं पूर्वी त्याला म्हणजे विद्यमान अवस्थेत त्याला कुमती कुश्रुतातून झालं. म्हणजे उपशम दुसरं सम्यक्त्व आता झालं आणि ते सुटलं तर मग त्याचं ज्ञान परत कुमती कुश्रुत झालं असं म्हणावं लागेल ना? हो नक्कीच. पहिल्याच आला म्हणजे कुमती कुश्रुत झाला तो. मिथ्यात्वाचा उदय आला की ज्ञान बदललं हम्म. म्हणून तो हम्म. पहिल्यात आला. हे झालं. आता क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आम्हाला प्राप्त एखाद्या जीवाला होणार आहे. त्यांनी प्रथमोपशम सम्यक्त्व केलं. प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या कालखंडामध्येच मिथ्यात्वाचे 3 तुकडे झाले. 3 भाग पडले. त्याच्या सत्तेमध्ये सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती आणि मिथ्यात्व असं 3ही द्रव्य आता आलेलं आहे. या 3ही द्रव्यामध्ये औपशमिक सम्यक्त्वाचा काळ संपला आणि काळ संपल्यावर त्याला सम्यक प्रकृतीचा तिथे उदय आला. येऊ शकतो. तर त्याला काय झालं? प्रथमोपशम सम्यक्त्व संपलं आणि दुसऱ्या समयात सम्यक प्रकृती उदयात आली. कोणतं सम्यक्त्व त्याचं कायम राहिलं? तो क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी बनला. याचा अर्थ त्याला काय झालेलं आहे त्या ठिकाणी आता? सुमती सुश्रुत ज्ञानातून क्षायोपक्षमिक ज्ञान झालं. म्हणून 2 पॉसिबिलिटी आहे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये. एक तर त्याला त्याचा उदय आला पहिल्या गुणस्थानात असताना तर तो मिथ्यात्वातून क्षायोपक्षमिक झाला. पण त्याला कंडिशन आहे की तो साधी मिथ्या दृष्टी असला पाहिजे आणि त्याच्या सत्तेत ह्या कर्म प्रकृती अजून विद्यमान आहे आणि त्याला उदय देण्याची योग्यता पण वेदक प्रायोग्य काळ पण त्याचा सुरू आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी प्रथमोपशम संपलं आणि सम्यक प्रकृतीचा उदय आला. त्याच्यातूनही त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि तो पूर्वी सुमतीवालाच होता, आताही सुमती सुश्रुतवालाच राहिला. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर झालं? थोडं वाचून घेऊ. क्षायी एवं द्वितीयोपशम घेतला नाही मी अजून. द्वितीयोपशम सम्यक्त्व की उत्पत्ती आणि द्वितीयोपशम लावत असताना काय लावाल परत? द्वितीयोपशम सम्यक्त्वासाठी बेसमेंटला त्याला काय पाहिजे? क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातूनच द्वितीयोपशम सम्यक्त्व होते. बरोबर? त्यामुळे द्वितीयोपशमासाठी तर तो नक्कीच सुमती आणि सुश्रुतवालाच आहे. म्हणून क्षायिक आणि क्षायोपशम द्वितीयोपशम सम्यक्त्व की उत्पत्ती के पूर्व नियम से सम्यक ज्ञान मती श्रुत अवधी मन पर्याय यथायोग्य. ज्याला जसे असेल तसे. आणि द्वितीयोपशम पण 7व्यात आहे. त्यामुळे मनपर्याय ज्ञानासाठी त्या ठिकाणी अडथळा नहीं होते हैं क्योंकि ये दोनों क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टि के ही होते हैं. प्रथमोपशम सम्यक्त्व के पूर्व नियम से मिथ्या ज्ञान ही होते हैं क्योंकि वह मिथ्या दृष्टि को ही प्राप्त होता है. और क्षायोपक्षमिक सम्यक्त्व के पूर्व सम्यक ज्ञान भी हो सकता है और मिथ्या ज्ञान भी हो सकता है. आता आपण लावलं. क्योंकि साधी मिथ्या दृष्टि को भी क्षायोपक्षमिक सम्यक्त्व हो सकता है. साधी मिथ्या दृष्टी आहे ज्याच्या सत्तेत आता 3 दर्शन मोहनीयाच्या प्रकृती विद्यमान आहे.
आणि उपशम सम्यक दृष्टि को भी क्षयक्षम प्राप्त हो सकता है. दुसरं आत्ता लावलं की त्याला तिथे सम्यक प्रकृतीचा उदय आला. यदि उपशम सम्यक दृष्टि को क्षयक्षम सम्यक्त्व प्राप्त होता है तो पूर्व में सम्यक ज्ञान होगे, और यदि साधी मिथ्या दृष्टि को होगा तो मिथ्या ज्ञान होगे. म्हणून याचं स्पष्टीकरण आपण पूर्ण आता बघितलेलं आहे. पुढचं प्रकरण आपण उद्याला बघू. याच्या जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.